सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर सभेत शेतकऱ्यांना दिले होते। परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निधीची तरतूद केलेली दिसत नाहीये। 30 मार्च पूर्वी कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करून पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे यासाठी शेतकरी मंडळाच्या पुढाकाराने मूर्तिजापूर येथे 21 फेब्रुवारीला आठवण मोर्चाही काढण्यात आला होता। त्यावेळी बैलगाडी, ट्रॅक्टरसह शेतकरी सहभागी झाले होते। आता अर्थसंकल्पात काही तरतूद होईल अशी अपेक्षा असताना सरकारने दखल घेतली नाही, त्यामुळे या मुद्द्यावर जांभा खुर्द येथे बैठक घेत आंदोलनाबाबत चर्चा झालेली आहे। त्यानंतर प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनमंच म्हणजे नागपूर, आंतरभारती पुणे, न्यू यंग क्लब, फार्मर्स ग्रुप, यंग बॉईज क्लब यांच्या वतीने मुख्य अधिकाऱ्यांमार्फत निवेदन करण्यात आले। या निवेदनावर स्नेहलता तायडे, कैलास साबळे, हरिदास फुके, विक्की तिवारी, तुषार हागे, सुदामराव तायडे, निखिल गावंडे, प्रफुल्ल मालघुरे, कृष्णकुमार शुक्ला, गोपाल तायडे, मुन्ना नाईक नवरे, नंदकिशोर बबानिया, सेवकुमार लहाने, प्रमोद राजनदेकर, श्रीकांत वानखेडे, सुरेश घाटे, अजय हांडे, जानराव मुळे, प्राध्यापक सुधाकर गोरखेंडे, डॉक्टर संजय उमाळे, हरिभाऊ वानखेडे, अरुण बोंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। सरकारने अंदाजपत्रकात आश्वासन देऊनही कर्जमाफीसाठी अंदाजपत्रक तरतूद न केल्याने शेतकरी पेटून उठणार आहे।